नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, असोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला भूगोल विभागातर्फे आणि केटीएम कॉलेजने सुरू केलेला स्ट्राईक अंतर्गत जो कोर्स आहे जिओ इन्फॉर्मॅटिक यातील प्रकरण क्रमांक 3, ज्यालाच आपण जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हणतो. या प्रकरणातील आजचं हे आपलं व्याख्यान क्रमांक 4 आहे आणि आज आपण या विषयामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे त्यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण भाग क्रमांक 3 मध्ये किंवा व्याख्यान क्रमांक 3 मध्ये भौगोलिक माहिती प्रणाली संच जो आहे या संदर्भात आपण चर्चा केली. यामध्ये आपण बघितलं की जीआयएस मध्ये काम करताना कोणकोणते सॉफ्टवेअर पॅकेज आपल्याला असतात आणि त्या सॉफ्टवेअर पॅकेजचा अर्थ काय आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्यामध्ये कोणकोणते पर्याय आहेत यावर आपण मागील तासाला सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याचा पुढचा जो भाग आहे त्यावर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की ज्या वेळेला आपण जीआयएस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं त्यानंतर पुढचं कार्य करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये सांख्यिकी माहिती किंवा डेटा इनपुट करावा लागतो. मग हा डेटा भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये कोणकोणत्या प्रकारचा आहे त्यावर आजच्या तासाला आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे आपला क्षेत्रीय सांख्यिकी डेटा किंवा ज्याला आपण स्पॅशियल डेटा असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी, ज्यालाच आपण नॉन स्पॅशियल डेटा असं म्हणतो. या दोन्ही डेटा संदर्भामध्ये आजच्या तासाला आपण सविस्तर चर्चा करणार आणि मला वाटतं ज्या वेळेला आपला हा तास होईल त्यावेळेला आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह अत्यंत सोपं आहे विद्यार्थी मित्र. काय आहे आजच्या तासाचा ऑब्जेक्टिव्ह की अभिक्षेत्रीय सांख्यिकी, ज्यालाच आपण स्पॅशियल डेटा असं म्हणतो, व गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी जी आहे ज्यालाच आपण त्या ठिकाणी नॉन स्पॅशियल डेटा असं म्हणतो, या संदर्भाची ओळख, त्याचा अर्थ काय आहे, त्याची एंट्री कशा प्रकारे करायची, त्याचे वैशिष्ट्य काय, या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मिळावी हा आपला उद्देश आहे. आणि मला खात्री आहे ज्या वेळेला आपला हा तास संपेल त्यावेळेला नक्कीच याची परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आता सुरुवातीला आपण सांख्यिकी म्हणजे काय, आपण डेटा कशाला म्हणतो त्याचा मी त्या ठिकाणी अर्थ सांगतो आणि नंतर आपण त्याचे प्रकार बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण सांख्यिकी माहिती जमा करतो, आपल्याला कदाचित तुम्हाला यापूर्वीच्या काही तासांमध्ये झालं असेल की सांख्यिकी माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असते, द्वितीय स्वरूपाची असते किंवा तृतीय स्वरूपाची असते. प्राथमिक माहिती आपल्याला माहिती की जी माहिती आपण प्रत्यक्ष एखाद्या प्रदेशामध्ये जाऊन, जसं आपण जनगणना करतो, एखाद्याची मुलाखत घेतो किंवा आपण फील्ड क्षेत्र व्हिजिट करतो, त्यावेळेला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वे करून ती माहिती मिळवतो. द्वितीय स्वरूपाची माहिती सांख्यिकी माहिती म्हणजे काय, जी माहिती कोणीतरी जमा केली आहे आणि नंतर ती प्रकाशित केली, ती आपण घेतो. काय उदाहरणार्थ जनगणना अहवाल जो आहे भारत सरकारने त्या ठिकाणी प्रकाशित केल्यानंतर तो जर आपण वेबसाईटवरून डाउनलोड केला किंवा हँडबुक मधून आपण घेतला तर ती आपल्यासाठी द्वितीय स्वरूपाची सांख्यिकी माहिती. आता सांख्यिकी माहिती म्हणजे काय माहिती आहे का, सांख्यिकी म्हणजे प्रक्रिया न केलेली प्राथमिक स्वरूपाची माहिती की जी आपण प्रत्यक्ष एखाद्या प्रदेशामध्ये जाऊन किंवा एखाद्याची मुलाखत घेऊन आपण ती घेत असतो. म्हणजे सांख्यिकी म्हणजे काय, एका प्रकार तथ्यांचा संग्रह आहे की ज्यामध्ये संख्या असतात, शब्द असतात, मोजमाप केलेले काही एकक असतात, निरीक्षणे असतात, यांचं फक्त वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी किंवा ती कच्च्या स्वरूपात असते, पण त्याला आपण नंतरच्या त्याच्या प्रक्रिया करून त्याची शॉर्टिंग करून त्या ठिकाणी आपण फायनल सांख्यिकी तयार करत असतो. म्हणजे सांख्यिकी म्हणजे एक लक्षात ठेवा की सांख्यिकी म्हणजे की प्राथमिक स्वरूपाची माहिती की जी माहिती आपण एखाद्या भौगोलिक घटकाबद्दल किंवा एखाद्या प्राकृतिक घटकाबद्दल आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जमा करत असतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो, म्हणून ही जर सांख्यिकी. आता बघा, ज्या वेळेला आपण एखाद्या भौगोलिक घटकाबद्दल विश्लेषण करायचं आहे, त्या विश्लेषणासाठी आपण त्या घटकाबद्दलची एकत्रित केलेली जी आकडेवारी आहे तिला खऱ्या अर्थाने सांख्यिकी असं म्हणतात. म्हणजे ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. बघा, व्याख्या परत मी एकदा सांगतो, सोपी व्याख्या आहे. एखाद्या भौगोलिक घटकाबद्दल विश्लेषण करण्यासाठी त्याच्या संदर्भात एकत्रित केलेली जी आकडेवारी आहे तिला आपण सांख्यिकी माहिती म्हणतो. मग मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखादा भौगोलिक घटक आपण उदाहरणार्थ गोदावरी. आता गोदावरी नदीबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे, गोदावरी ही दक्षिण भारतातली गंगा समजली जाते आणि तिचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. मग आपण उगम कुठे होतो त्या ठिकाणी, ब्रह्मगिरी पर्वतावर होतो जे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. तिची लांबी काय आहे, ती कोणत्या दिशेला वाहते, कोणत्या सागरात जाऊन मिळते, तिच्या उपनद्या काय, ही त्या नदी हा भौगोलिक घटक झाला, त्याबद्दल घेतलेली माहिती आहे. पण आपण ही माहिती घ्यायला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाईल, ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या ठिकाणी जाईल, जीपीएसने त्या ठिकाणी उंची मोजेल, त्याच्यानंतर टोपोसिटच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या उपनद्या आल्या ही सर्व माहिती मी जमा करेल. म्हणजे ही झाली गोदावरी नदीच्या संदर्भातली सांख्यिकी माहिती.
आणि सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला आपण GIS मध्ये काम करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची सांख्यिकी माहिती नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विश्लेषण करता येणार नाही. तुम्हाला नकाशा तयार करायचा आहे, तुम्हाला आलेख काढायचा आहे, विभाजित वर्तुळ काढायचे, काही करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला त्या सॉफ्टवेअर मध्ये हा डेटा इनपुट करावा लागतो. जर तुम्ही सांख्यिकी माहितीच टाकली नाही तर मला वाटतं आपल्याला कोणत्याही प्रकारचं कार्य करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक भूगोलाचा विद्यार्थी म्हणून, एक GISचा विद्यार्थी म्हणून किंवा जिओ इन्फॉर्मेटिक विषयाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांख्यिकी माहिती कोणत्या प्रकारची आहे, तिचे वैशिष्ट्य काय आणि ती कशा प्रकारे सॉफ्टवेअर मध्ये टाकतात या संदर्भातली माहिती. आणि म्हणून आज आपण हे जे सांख्यिकीचे आपण भौगोलिक दृष्टिकोनातून किंवा GISच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. तुमच्या समोर आहे, पहिला आहे अभिक्षेत्रीय किंवा अवकाशीय सांख्यिकी, ज्याला आपण स्पॅशियल डेटा असं म्हणतो, की जो डेटा एखाद्या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित असतो. आणि दुसरा प्रकार काय आहे, गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी, ज्यालाच आपण नॉन स्पॅशियल डेटा असं म्हणतो. या दोन्हींचा आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण पहिला बघूया त्या ठिकाणी अभिक्षेत्रीय किंवा अवकाशीय सांख्यिकी, ज्यालाच आपण स्पॅशियल डेटा असं म्हणतो. मग याची व्याख्या एकदम सोपी आहे. जी सांख्यिकी ही एखाद्या भौगोलिक स्थानाशी संबंधित असते तेव्हा त्या सांख्यिकीला अभिक्षेत्रीय किंवा अवकाशीय सांख्यिकी असे म्हणतात किंवा स्पॅशियल डेटा असं म्हणतात. बघा या ठिकाणी कोणता शब्द महत्वाचा आहे, एखाद्या भौगोलिक स्थानाचे संबंध. भौगोलिक स्थान जे आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या संदर्भात सांगतो किंवा एखादा रेफरन्स देऊन, एखादा लँडमार्क देऊन आपण सांगत असतो. आपण मागच्या तासाला यावर सविस्तर चर्चा केली आहे. आता उदाहरणार्थ नाशिक शहराचं आपण अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं की नाशिक हे भौगोलिक स्थान झालं. नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आपला भारत देश असेल किंवा आपण ज्या केटीएचएम कॉलेजमध्ये शिकतो ते केटीएचएम कॉलेज असेल, त्या ठिकाणी ज्या वेळेला मी केटीएचएम कॉलेजचं अक्षवृत्त रेखावृत्त स्थान संदर्भ देऊन त्या ठिकाणी बोलेल त्यावेळेला माझ्या दृष्टिकोनातून केटीएचएम कॉलेज हे त्या ठिकाणी GISच्या दृष्टिकोनातून एक स्थान झालं, एक भौगोलिक स्थान झालं. असं नाही की भौगोलिक स्थान फक्त पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, नदी असेल, कोणतंही ठिकाण असेल, कदाचित ते मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, ज्या वेळेला त्या ठिकाणाचा आपण संदर्भ हा अक्षवृत्त रेखावृत्त या संदर्भात येतो तेव्हा त्याला भौगोलिक स्थान असं म्हणतं. आपल्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्हा सुद्धा एक भौगोलिक स्थान आहे. म्हणून अभिक्षेत्रीय सांख्यिकी म्हणजे काय, जी सांख्यिकी माहिती ही एखाद्या भौगोलिक ठिकाणाशी संबंधित असते तेव्हा त्याला आपण म्हणायचं अभिक्षेत्रीय सांख्यिकी. बघा उदाहरणार्थ इथे दिले बघा, नाशिक जिल्ह्याचं भौगोलिक स्थान त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रदेशाचं भौगोलिक स्थान सांगतो त्यावेळेला अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते स्थान सांगता येत नाही. आता बघा या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचं आपण भौगोलिक स्थान दिले, 18 डिग्री आहे, त्याला 33 मिनिट आहे त्या ठिकाणी, म्हणजे 18 डिग्री 33 सेकंद ते 20 डिग्री 53 मिनिट त्या ठिकाणी या उत्तर अक्षांश स्थान आहे. आणि जर आपण रेखांश बघितलं तर 73 अंश ते 16 मिनिट ते 75 अंश ते 16 मिनिट इतकं त्याचं त्या ठिकाणी स्थान आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण स्थान सांगू शकतो त्या ठिकाणी. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं भौगोलिक स्थान हे मिनिट आणि किंवा अंश, मिनिट किंवा सेकंदाच्या माध्यमातून सांगतो त्यावेळेला त्याला भौगोलिक स्थान असं म्हणतात. हे झालं नाशिकच्या संदर्भामध्ये. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपल्याला नकाशाच्या माध्यमातून, हा तुमच्या समोर हा नाशिक जिल्ह्याचा नकाशा आहे, जर तुम्ही त्याच्या बाउंड्रीवर पाहिलं तर त्या ठिकाणी अक्षवृत्त आणि रेखावृत्त दिलेले आहे त्या ठिकाणी. म्हणजे आडव्या ज्या रेषा आहेत त्या अक्षवृत्ताच्या आहेत आणि उभ्या ज्या रेषा आहेत त्या ठिकाणी रेखावृत्ताच्या आहेत. आणि हे वाचताना आपण उत्तर गोलार्धात आहे म्हणून ज्या वेळेला आपण अक्षवृत्त वाचतो त्यावेळेला उत्तर अक्षवृत्त असं म्हणतो. ज्या वेळेला आपण रेखावृत्त वाचतो त्यावेळेला आपण पूर्व गोलार्धात असल्यामुळे आपण पूर्व रेखांश असं वाचतो. बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये हा दिले. आता बघा मी ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्याचं भौगोलिक स्थान सांगितलं त्या ठिकाणी, ते सांगताना मी ज्यावेळेस 18 अंश म्हणेन त्या ठिकाणी 33 मिनिट ते 20 अंश 53 मिनिट म्हणेन त्यावेळेला हे जे उत्तर अक्षांश स्थान आहे हे फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यासाठी आहे. मी हे जे अक्षांश आहे हे मी महाराष्ट्रासाठी वापरणार नाही, पुण्यासाठी वापरणार नाही किंवा जगातील इतर कोणत्याही प्रदेशासाठी वापरणार. ते फक्त आणि फक्त ज्या वेळेला मी याचा उल्लेख करेन की 18 अंश 33 मिनिट ते 18 अंश 53 मिनिट त्यावेळेला याचा अर्थ काय, ते फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्याचंच त्या ठिकाणी अक्षवृत्त अंतर्गत. आणि ज्या वेळेला मी रेखावृत्त बोलेल त्या रेखांश वाचेल 73 अंश 16 मिनिट ते 75 अंश 16 मिनिट
किलोमीटर, याचा अर्थ काय झाला, हा जो भाग आहे या दरम्यान फक्त आणि फक्त आपला नाशिक जिल्हा असेल. म्हणून हे विशिष्ट आहे, फक्त नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक स्थान आहे. हे स्थान इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी व इतर कोणत्याही ठिकाणासाठी ऍप्लिकेबल नाही, आपल्याला वापरता येणार नाही. ज्या वेळेला मी हे अक्षवृत्त आणि हे रेखावृत्त बोलेल त्यावेळेला याचा अर्थ हे फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यासाठी. म्हणजे याचा अर्थ काय, की ज्या वेळेला जी सांख्यिकी माहिती ही फक्त एखाद्या भौगोलिक घटकाच्या संबंध असते तेव्हा त्याला आपण म्हणतो अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती, जे मी आपण नाशिकच्या येतो. आता या ठिकाणीचे वैशिष्ट्य काय, आता अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती जी आहे त्याचे 3 महत्त्वाचे वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य तुमच्या समोर आहे, ही सांख्यिकी माहिती भौगोलिक स्थळाशी निगडित असते. ज्या वेळेला कोणतेही भौगोलिक स्थळ असेल, मी आधीच सांगितलं तुम्हाला, पर्वत असेल, पठार असेल, नदी असेल, एखादा मैदान असेल किंवा एखादा डोंगर असेल किंवा एखादा जिल्हा असेल, कोणते क्षेत्र असेल, त्यात फक्त ती माहिती ज्या वेळेला मी सांगेल ना त्यावेळेला तिचा संदर्भ फक्त आणि फक्त जो भौगोलिक घटक आहे त्याच्या संदर्भात मी अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं तेच मला दाखवते. उदाहरणार्थ मी हिमालयाचं अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं तर ते रॉकीज किंवा अँड्रीज या पर्वतासाठी ऍप्लिकेबल नाही, किंवा मी निलगिरीसाठी ते वापरू शकत नाही, सह्याद्रीसाठी वापरू शकत नाही. कारण काय, मी ज्या वेळेला जीपीएस ने त्याची नोंद घेतली त्यावेळेला मी फक्त हिमालयाचा विचार केला. म्हणून अभिक्षेत्रीय माहिती फक्त ज्या भौगोलिक घटकाशी संबंध असेल फक्त तिचाच संदर्भ असेल, इतर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. हे झालं पहिलं वैशिष्ट्य, की ही अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती फक्त भौगोलिक घटकासंबंध असते. दुसरं, ही सांख्यिकी स्थळ सापेक्ष असते. म्हणजे ज्या स्थळाचे स्थळ बदललं की सांख्यिकी बदलेल. उदाहरणार्थ मी नाशिक जिल्ह्याचं तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं, उद्या मी पुण्याचा पुणे जिल्हा घेतला पण नगर जिल्हा घेतला तर त्यावेळेला अक्षवृत्त रेखावृत्त स्थान काय होईल, लगेच बदलेल. कारण त्याचं ठिकाण बदललं, स्थान बदलेल. जगामध्ये तुम्ही कोणतेही ठिकाण घ्या, ज्या वेळेला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाल त्यावेळेला तिथलं अक्षवृत्त रेखावृत्त स्थान बदलेल. समजा मी आज केटीएच कॉलेजला या ठिकाणी मी जीपीएच्या मदतीने केटीएच कॉलेजचा अक्षवृत्त रेखावृत्त घेतलं, उद्या मी पुण्याच्या एसपी कॉलेजला गेलो किंवा अजून एखाद्या कोणत्या कॉलेजला गेलो तर तिथे गेलो मी जीपीएस घेतलं की परत स्थान बदलेल. म्हणजे ही सांख्यिकी माहिती, ही अभिक्षेत्रीय सांख्यिकी डेटा हा स्थान सापेक्ष आहे. स्थान बदललं की ते अक्षांश रेखावृत्त किंवा भौगोलिक स्थान संदर्भ बदलतो त्या ठिकाणी. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही सांख्यिकी माहिती म्हणजे जी अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती असते ती बऱ्याचशा आपण फक्त आणि फक्त संख्येच्या स्वरूपात सांगतो. त्यासाठी अंक वापरतो, नंबर वापरतो. आता मी तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं त्यावेळेला मी 20 असेल, 75 असेल, 73 असेल, 16 असेल, ही मी काय वापरले, संख्या वापरली. म्हणून ज्या वेळेला आपण सांख्यिकी माहिती जमा करतो अभिक्षेत्रीय स्वरूपाची त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला फक्त आणि फक्त संख्येचा वापर या ठिकाणी. पण मात्र यामध्ये असे असू शकतं, संख्या बरोबर एखादा शब्द येऊ शकतो, नाही असं नाही, पण त्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी संख्यांचं किंवा क्रमांक नंबरचं त्या ठिकाणी संख्या जास्त असते. म्हणून आपण या ठिकाणी वैशिष्ट्य सांगतो की ही सांख्यिकी माहिती अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती संख्यात्मक स्वरूपाची असते. हे लक्षात. हे 3 अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. ज्या वेळेला तुम्ही अभिक्षेत्रीय स्पॅशियल डेटा आपल्या सॉफ्टवेअर मध्ये एंट्री कराल त्यावेळेला ही वैशिष्ट्य लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता जर ही ज्या वेळेला आपण सॉफ्टवेअर मध्ये आपण इनपुट करतो त्यावेळेला याचे साधारणपणे 3 प्रकारे आपण इनपुट करतो. बघा अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष जीआयचं सॉफ्टवेअर वापरायला घ्या त्याच्यामध्ये तुम्ही डेटा इनपुट कराल त्यावेळेला हा डेटा इनपुट करताना पहिल्यांदा तुम्हाला बिंदूच्या स्वरूपात तुम्हाला काही बिंदू दाखवतो. उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामधले मला शहर दाखवायचे, शहर असेल किंवा तुम्ही ज्या गावात राहता त्या गावामधल्या विहिरींची संख्या दाखवायची किंवा नाशिक शहरामधील मंदिर आणि शाळा दाखवायचे, त्यावेळेला हे घटक नकाशा तयार करताना सॉफ्टवेअर मध्ये इनपुट करताना आपल्याला बिंदू वापरावे लागतील. बघा या ठिकाणी उदाहरण बघा, हे शहरासाठी आपण हा बिंदू वापरू शकतो. अशाच प्रकारे शाळा असेल, मंदिर असेल, काही असेल, कॉलेज असेल, यासाठी म्हणजे बिंदूच्या स्वरूपात आपण ज्या वेळेला डेटा इनपुट करू त्या ठिकाणी त्यावेळेला हे शहर किंवा अशा प्रकारचे घटक दाखवण्यासाठी आपल्याला बिंदू वापरावा लागतो. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष याचं कार्य कराल, प्रॅक्टिकल कराल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. पण हे लक्षात ठेवा की बिंदूच्या स्वरूपात आपल्याला काही घटक त्याच्यामध्ये इनपुट करावे लागतात. दुसरा महत्त्वाचा घटक आहे, काही घटकांसाठी आपण रेषा वापरतो. रेषेच्या मदतीने आपण लाईन वापरून आपण काही घटक दाखवतो. उदाहरणार्थ नदी दाखवायची आपल्याला, रस्ता दाखवायचा आहे, कालवा आहे, रेल्वे मार्ग आहे,
किंवा इतर काही आपल्याला जिल्हा मार्ग दाखवायचा, त्यासाठी रेषा वापरायचा. बघा या ठिकाणी समजा मला हे एक शहर आहे आणि एक शाळा आहे, या दरम्यान मला जर रस्ता दाखवायचा असेल तर मी रेष दाखवू शकतो. अशा प्रकारे मी आता रेष दाखवली. म्हणजे काही घटक आपण रेषेच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे इनपुट करताना, तो म्हणजे बहुभुज आकृती, की पॉलिगॉनच्या मदतीने आपण काही घटक दाखवू शकतो. उदाहरणार्थ समजा मला वन क्षेत्र दाखवायचं आहे, क्रीडा क्षेत्र दाखवायचं आहे, केटीएम कॉलेजचं मला क्रीडांगण दाखवायचं आहे, किंवा ज्याला त्या ठिकाणी द्विमितीय घटक असेल, ज्याला लांबी आणि रुंदी असते, अशा प्रकारचे घटक दाखवण्यासाठी मला बहुभुज आकृती दाखवावी. हा क्रीडांगण दाखवायचं असेल तर अशा प्रकारे मला क्रीडांगण दाखवते. म्हणजे अशा प्रकारे अभिक्षेत्रीय डेटा कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करत असताना या तीन घटकांच्या माध्यमातून आपल्याला करता येतो. चौथा घटक आपल्याला वापरता येत नाही, हे लक्षात ठेवा. काय? बिंदू, रेषा आणि बहुभुज आकृती या तीन घटकाच्या माध्यमातून आपण अभिक्षेत्रीय सांख्यिकी डेटा हा आपण सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सांख्यिकीचा प्रकार आहे गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी, ज्यालाच आपण नॉन स्पेशल डेटा असं म्हणतो. बघा त्याची व्याख्या बघूया आपण, त्याचा अर्थ काय आहे. बघा, जेव्हा सांख्यिकी ही एखाद्या घटकाबद्दल अथवा स्थानाबद्दल तिचे गुणवैशिष्ट्याबद्दल असते, त्या सांख्यिकीला आपण गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी असं म्हणतो. बघा एखादं ठिकाण, आता बघा समजा मी सुरुवातीला नाशिक जिल्हा सांगितलं, नाशिक जिल्ह्यामध्ये मी अक्षवृत्त रेखावृत्त सांगितलं, त्यावेळेला आपण त्या ठिकाणचं संख्यात्मक स्वरूपामध्ये अक्षवृत्त रेखावृत्ताच्या मदतीने सांगितलं, पण मी त्याचे गुणवैशिष्ट्य सांगितले नाही. प्रतिमान स्वरूपामध्ये मांडलेला एखादा घटक असेल, त्याच्या गुणवैशिष्ट्याच्या स्वरूपाची माहिती जर आपण जीपीएस किंवा जीआयएस प्रणालीमध्ये सारणीच्या स्वरूपात संकलित केली असेल, तर त्या माहितीला आपण गुणविशेष सांगितले असं म्हणतो. या ठिकाणी स्थानाच्या संदर्भामध्ये आपण अक्षवृत्त रेखावृत्त घेत नाही, तर इतर जे त्याचे गुणवैशिष्ट्य आहे ते गुणवैशिष्ट्य आपण सांगतो. बघा त्याचं मी उदाहरण त्या ठिकाणी की याच्यामध्ये ज्या वेळेला आपण उदाहरणार्थ आपण मागचं उदाहरण कंटिन्यू करू. मी तुम्हाला नाशिक जिल्हा दाखवला होता अभिक्षेत्री सांख्यिकीचं उदाहरण. आता मी ज्या वेळेला त्या नाशिक जिल्ह्याबद्दल अधिक त्याची गुणवैशिष्ट्य सांगेन, उदाहरणार्थ 2011च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या त्या ठिकाणी दिलेली 21,09,052 होती. आणि जर नाशिक जिल्ह्याची पूर्व पश्चिम जर आपण लांबी मोजली, सरासरी सांगतोय मी 200 किलोमीटर आहे, पण नाशिक जिल्ह्याचा सरासरी समुद्र सपाटीपासून उंची जी आहे ती 565 मीटर उंच आहे, किंवा जिल्ह्याची सरासरी दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती 120 किलोमीटर आहे. बघा या ठिकाणी आपण काय सांगितलं, नाशिक जिल्ह्याबद्दल आपण गुणवैशिष्ट्य सांगितले. समजा केटीएम कॉलेजचं उदाहरण दिलं की अभिक्षेत्रीय डेटा म्हणून आपण त्याचा अक्षवृत्त रेखावृत्त घेऊ शकतो, पण त्याचे गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगायचे असेल तर त्या ऍट्रिब्यूट डेटामध्ये म्हणजे गुणविशेषामध्ये आपण केटीएम कॉलेजचे त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत, मुलं किती, मुली किती, प्राध्यापक किती आहेत, त्या ठिकाणी किती वर्गखोल्या आहेत, त्या एरिया किती आहे, त्या ठिकाणी क्रीडांगणे किती प्रकारचे आहेत, लायब्ररीमध्ये पुस्तक किती आहेत, अशा प्रकारचा डेटा आपण सांगू शकतो. यालाच म्हणतात गुणविशेष, की ज्याच्यातून केटीएम कॉलेजचे गुणविशेष आपल्याला दिसतात त्या ठिकाणी. म्हणजे हे लक्षात ठेवायला. आता त्याच्यानंतर याची सुद्धा आपल्याला काही वैशिष्ट्य सांगतात. पहिलं सर्वात महत्वाचं की ही सांख्यिकी जी आहे ती गुणात्मक स्वरूपाची असते, की ज्याद्वारे आपल्याला त्या घटकाबद्दल आपल्याला गुण वैशिष्ट्य कळतात, गुणात्मक माहिती मिळते त्या ठिकाणी, की ज्या माहितीच्या आधारे आपण ज्या वेळेला इंटरप्रिटेशन करत असतो, विश्लेषण करत असतो, त्यावेळेला हा सुद्धा डेटा खूप महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. किंबहुना तुमच्याकडे गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी माहिती नसेल ना, तर तुम्हाला कोणत्याही दोन घटकाचा किंवा अनेक घटकांचा एकमेकाशी परस्पर असलेला संबंध स्पष्ट करता येत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण जीआयएस मध्ये काम करतो त्यावेळेला हे दोन्ही सांख्यिकी महत्वाचे आहे. त्यामुळे या दोन्हींची माहिती आपल्याला पाहिजे. याचा पहिला गुण लक्षात ठेवा, काय सांगितलं मी, ही सांख्यिकी माहिती गुणात्मक स्वरूपाची असते, की ज्याद्वारे आपण ते जे भौगोलिक क्षेत्र आहे, तो जो त्या ठिकाणचा स्पॅशियल डेटा आहे, त्याच्या संदर्भामध्ये अधिक आपण माहिती या डेटाच्या आधारे करतो. दुसरं महत्वाचं, जर तुमच्याकडे गुणवैशिष्ट्याची माहिती असेल ना, तरच तुम्हाला विविध प्रकारचे नकाशे असेल, आलेख असेल किंवा आकृत्या काढता येतात. कारण आपण पहिला जो डेटा बघितला स्पॅशियल डेटा, त्याच्याद्वारे फक्त आपण जिओ रेफरन्स करू शकतो, त्याच्या बाउंड्री किंवा नकाशाचं स्थान दाखवू शकतो, पण त्यामधले उपघटक दाखवायचे असेल, त्या उपघटकांमध्ये परस्पर संबंध दाखवायचा असेल, नैसर्गिक घटक आणि सांस्कृतिक घटक किंवा मानवनिर्मित घटक यांचा परस्पर संबंध दाखवायचा असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही जी गुणात्मक सांख्यिकी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते.
म्हणून हे लक्षात ठेवा. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की ही जी सांख्यिकी माहिती आहे विशेष गुणात्मक याच्याद्वारेच आपल्याला नकाशे आलेख आकृत्या व इतर गोष्टी शक्य आहेत. जर तुम्ही ही माहिती टाकली नाही सॉफ्टवेअर मध्ये तर मला वाटतं आपल्याला कोणत्याही प्रकारचं अनालिसिस करता येणार नाही. म्हणून हा एक दुसरा महत्त्वाचा घटक आहे. तिसरा महत्त्वाचा ही ज्या वेळेला माहिती आपण इनपुट करतो, आपण जसं बघितलं की अभिक्षेत्रीय माहिती आपण 3 प्रकारे आपण इनपुट करतो, तशा प्रकारे ही इनपुट करण्यासाठी 4 रचना आहेत. त्या 4 रचना अत्यंत महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये पहिली रचना जी आहे फ्लॅट किंवा सारणीबद्ध टेबलच्या स्वरूपात आपण दाखवतो. आता समजा याचं उदाहरण बघूया आपण. आता समजा मला नाशिक जिल्ह्याचे जे 15 तालुके आहेत, तर मला 15 तालुक्यांपैकी फक्त 3 तालुक्यांची लोकसंख्या दाखवायची आहे, नाशिक, इगतपुरी, सिन्नर. तर त्यावेळेला मला इनपुट करत असताना मला टेबल करावं लागेल. अशा प्रकारे अनुक्रमांक सुद्धा देऊ शकतो, तालुका, लोकसंख्या एक्सेल फाईल मध्ये मी तयार करू शकतो आणि ते आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये एक टूल असतं जॉइन, तर आपण त्यावेळेला जॉइन करू शकतो. पण जर ही माहिती मी टाकलीच नाही तर मला नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा लोकसंख्या विषयक नकाशा तयार करता येणार नाही. जरी तुमच्याकडे बेस मॅप आहे, अक्षरवृत्त रेखावृत्ताच्या मदतीने तुम्ही तो बेस मॅप तयार केला, पण त्याच्यामध्ये लोकसंख्या दाखवायची आहे मला. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फ्लॅट या संरचनेद्वारे किंवा या रचनेद्वारे टेबल किंवा सारणीच्या माध्यमातून आपल्याला काही डेटा टाकू शकतो. मी उदाहरण तुम्हाला फक्त लोकसंख्या आणि तालुका दिला. समजा मला प्रत्येक तालुक्यामध्ये किती गावं आहेत, त्याची लोकसंख्येची घनता किती आहे, किती क्षेत्र अरण्याखाली आहे, किती क्षेत्र पडित आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी कॉलम वाढवत जाईल आणि प्रत्येक कॉलमसाठी एक वेगळा नकाशा तयार करू शकतो. हे फक्त शक्य होतं आपल्याला जीआयएस मध्ये करायला. जे आपण मागच्या तासाला सॉफ्टवेअर पॅकेज बघितलं जीआयएस, त्याच्या माध्यमातून कोणतेही तुम्ही सॉफ्टवेअर वापरा, आरजीआयएस वापरा किंवा त्या ठिकाणी ओपन सोर्स कोणतेही वापरा, क्यूजीआयएस वापरा. त्यामध्ये काम करत असताना ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ही गुणविशेष माहिती जर असेल तरच आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून ज्यावेळी आपण नॉन स्पेशल डेटा आपण भरतो त्याचा पहिली डेटा एंट्री करण्याचा हा प्रकार आहे की फ्लॅट पद्धतीने आपण टेबल किंवा सारणीच्या माध्यमातून त्या सॉफ्टवेअर मध्ये आपण देतो. दुसरा प्रकार आहे उतरंडयुक्त किंवा हायरार्किकल ओघ आकृती. हा सुद्धा एक प्रकार आहे. या ठिकाणी समजा आपण केटीएचएम कॉलेज किंवा कोणतेही कॉलेज असेल, सिनियर कॉलेज घेतलं, मग आपल्याला सिनियर कॉलेजमध्ये आर्ट आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे किंवा बीबीए आहे, अजून काय असेल, म्हणजे अशा प्रकारे हायरार्कीच्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा कॉलेज, नंतर त्याच्यामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स फॅकल्टी, आणि जर याच्याही पुढे तुम्ही गेला विद्यार्थी मित्र आर्टला बरं मग 11वी आर्ट, 12वी आर्ट, एफवायबीए, एसवायबीए, टीवायबीए, एमए, एमए फर्स्ट, एमए सेकंड, अशा प्रकारे कॉमर्स सुद्धा तसं करू शकतात. 11वी कॉमर्स, 12वी कॉमर्स, एफवाय बीकॉम, एसवाय बीकॉम, टीवाय बीकॉम, एमकॉम 1, एमकॉम 2. सायन्स मध्ये तसंच करू शकतात. 11वी सायन्स, 12वी सायन्स, एफवाय बीएससी, एसवाय बीएससी, टीवाय बीएससी, एमएससी फर्स्ट, एमएससी. किंवा आर्ट मध्ये तुम्ही विषयानुसार करू शकतात. आर्टला आपल्याला माहिती आहे की आपल्याला एसवाय ला स्पेशल विषय घ्यावा लागतो. मग एसवाय ला जिओग्राफी स्पेशलची मुलं वेगळी, हिस्ट्रीची वेगळी, इकॉनॉमिक्सची वेगळी, सायकोलॉजी असेल, अँथ्रोपोलॉजी असेल, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, अशा प्रकारे तुम्ही एक हायरार्कीच्या स्वरूपामध्ये त्या सॉफ्टवेअर मध्ये डेटा एंट्री करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सुंदर, आकर्षक आणि अचूक असे आपल्याला फ्लो डायग्राम तयार करता येतात. त्याचं अनालिसिस आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि हे फक्त आणि फक्त आपल्याला जीआयएस सॉफ्टवेअरद्वारे शक्य होतं. म्हणून डेटा एंट्री करताना ज्यावेळी तुमच्याकडे अशा प्रकारे हायरार्की स्वरूपाची माहिती असेल किंवा रँकिंग असेल त्या ठिकाणी, म्हणजे उतरत्या क्रमाची रँकिंग असेल किंवा चढत्या क्रमाची रँकिंग असेल त्या ठिकाणी, तर अशा प्रकारची सांख्यिकी माहिती आपण या उतरंडयुक्त किंवा हायरार्कीयुक्त ओघ आकृतीद्वारे टाकू शकतो. हा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. आणि तिसरी संरचना अत्यंत महत्त्वाची, जाळीयुक्त नेटवर्क किंवा आपण त्या ठिकाणी त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपण काही डेटा टाकू शकतो. बघा उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा हे एकूण 6 त्या ठिकाणी ठिकाण आहेत. त्या 6 ठिकाणामधले रस्ते दाखवले, त्यांचं नेटवर्क दाखवले, प्रत्येकाचं एकमेकाशी कनेक्शन आहे त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही नाशिक जिल्ह्यातील काही बस स्टॉप घेऊ शकता त्या ठिकाणी, किंवा महाराष्ट्रातील प्रमुख शहरे घेऊ शकतात, किंवा एखाद्या गावातील विहिरी घेऊ शकतात, किंवा असं कोणत्याही प्रकारचं बिंदू स्वरूपातली माहिती तुम्ही अशा रेषेच्या माध्यमातून ज्या वेळेला कनेक्ट करा त्याच्यातून एका प्रकारचं नेटवर्क तयार होतं. नाशिक जिल्ह्यातील रेल्वे मार्ग, नाशिक जिल्ह्यातील रस्ते मार्ग, भारतातील रेल्वे मार्ग किंवा महाराष्ट्रातील रस्ते मार्ग त्या ठिकाणी, जगातील हवाई मार्ग, जगातील जलमार्ग, म्हणजे त्यांच्यामध्ये एक घटक
एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणाशी कनेक्ट केलं की त्यावेळेला त्या दोघांमध्ये एका प्रकारचं कम्युनिकेशन तयार होतं, ते जोडलं जातं. अशा प्रकारची ज्या वेळेला माहिती असते त्यासाठी आपण जाळीयुक्त किंवा जोडणी अथवा पाथ अशा प्रकारे डेटा आपण इनपुट करू शकतो. हे एक अत्यंत महत्त्वाचं. आणि शेवटचं आहे की संबंधयुक्त किंवा रिलेशन स्ट्रक्चर. हे भूगोल विषयामध्ये जीआस मध्ये सर्वात महत्त्वाचा डेटा एंट्री करायचा प्रकार आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही संशोधन कराल, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा रिसर्च पेपर असेल, तुमचं एमफिल वर्क असेल, पीएचडी असेल, अशा वेळेला मला वाटतं आपण दोन घटकामध्ये कदाचित ते दोन घटक प्राकृतिक असेल, एक प्राकृतिक असेल, दुसरं सांस्कृतिक असेल, एक नैसर्गिक असेल, दुसरा मानवयुक्त असेल, या घटकांमधला परस्पर संबंध दाखवताना आपल्याला संबंधयुक्त संरचना ही आहे. त्याचं उदाहरण सांगतो बघा. या ठिकाणी वजन, उंची आणि वजन आता दोन घटक आहेत. एक उंची हा एक्स आहे आणि वजन हा वाय आहे. एक साधारण हायपोथेसिस काय असतं माहिती का? जसजशी तुमची उंची वाढते ना विद्यार्थी मित्रांनो, तसं वजन वाढतं. याला अपवाद असू शकेल, लक्षात ठेवा. पण सर्वसाधारण बघा, कदाचित तुम्हाला आठवत असेल, समजा तुमच्याकडे जर तुमच्या आई वडिलांना तुम्ही विचारलं की मी पहिलीला असताना माझी उंची किती होती आणि वजन किती होतं, 10वीला असताना उंची आणि वजन किती होतं, आता तुम्ही कॉलेजला आलेला आहात या वयाला, तुमची उंची आणि वजन बघा, दरवेळेला उंची वाढली की वजन वाढतं. एक साधारण दोघांमध्ये धनात्मक स्वरूपाचा संबंध आहे. अशाच प्रकारे दुसरं एक उदाहरण आहे, तापमान आणि वातावरणाचा दाब. हे दोघांचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो एक घटक वाढला की दुसरा घटक सुद्धा त्या ठिकाणी वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे दोघांमध्ये एक धनात्मक किंवा ऋणात्मक किंवा धनात्मक असतो. प्रदेशाचा उतार आणि मृदेच्या थराची जाडी हा सुद्धा एक आहे. बघा, ज्या वेळेला प्रदेशाचा उतार आपण कशामध्ये मोजतो, मला तुम्हाला माहिती असेल, आपण डिग्री मध्ये मोजतो, त्या ठिकाणी अंशामध्ये मोजतो. एकदम जमीन एकदम त्या ठिकाणी सपाट असेल ना, त्याला आपण 0 अंश म्हणतो. एकदम अशी तीव्र उतार असेल कड्यासारखा तर तो 90 अंशाचा असतो. दोघांच्या दरम्यान 45 अंशाचा असतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा उतार हा 90 अंशापर्यंत जातो ना, त्यावेळेला जेव्हा 0 तुम्ही 90 कडे जाल ना, त्यावेळेला मृदेच्या थराची जाडी ही कमी कमी होते. त्या ठिकाणी 0 किंवा 2-1 अंश असेल त्या उतार, तिथं कदाचित मृदेच्या थराची जाडी जास्त असेल. पण समजा तुम्ही 90 किंवा 85-60 असा तीव्र उतार असेल तर त्या ठिकाणी मृदेच्या निर्मितीची प्रक्रिया परिपूर्ण होत नाही. उतार तीव्र असल्यामुळे मृदेचे कण तिथं संचयित होत नाही. त्यामुळे मृदेची त्या ठिकाणी जाडी जी आहे मृदेच्या थराची ती कमी असते. मग दोघांमध्ये उतार वाढला की मृदेच्या थराची जाडी कमी होते. हा धनात्मक त्या ठिकाणी ऋणात्मक प्रकार, निगेटिव्ह त्या ठिकाणी कोरिलेशन आहे. म्हणजे अशा प्रकारे गुणविशेष सांख्यिकी माहिती तुम्हाला इनपुट करत असताना या 4 प्रकारच्या संरचना आहे, ज्याच्यामध्ये फॅक्ट टेबल किंवा सारणी आहे, दुसरं आपण हायरार्की आहे, तिसरं नेटवर्क आहे, चौथं रिलेशन स्ट्रक्चर आहे. मला वाटतं तुम्ही कोणत्याही प्रकारचं संशोधन करा, हे संशोधन करताना या 4 पैकी एकतरी मार्ग वापरून तुम्ही एक त्या ठिकाणी घटक वापरून तुम्ही तुमचा डेटा सॉफ्टवेअर मध्ये टाकू शकता. म्हणजे अशा प्रकारे गुणविशेष सांख्यिकी माहिती आपल्याला जर सॉफ्टवेअर मध्ये टाकायची असेल तर या पद्धतीने टाकता येते. आता बघा विद्यार्थी, आज आपण फक्त स्पॅशियल डेटा, नॉन स्पॅशियल डेटा या संदर्भात चर्चा केली. मला खात्री आहे की तुम्हाला हा टॉपिक नक्कीच समजला असेल. मग आपण असाइनमेंट तुम्हाला काही होमवर्क मी देतो त्या ठिकाणी. सोपं आहे. जर तुम्ही लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं असेल तर मला वाटतं सहज तुम्ही लिहू शकता आणि तुमच्या शब्दामध्ये लिहावं अशी अपेक्षा आहे. पहिला प्रश्न आहे तुम्हाला असाइनमेंटला, अभिक्षेत्रीय किंवा अवकाशीय सांख्यिकीचे वैशिष्ट्य सांगा. मला वाटतं लेक्चर ऐकलं असेल तर सहज तुम्ही लिहू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, त्याचं वर्णन त्यावेळेला तुम्ही वैशिष्ट्य लिहा, त्यावेळेला ते वैशिष्ट्य एक 2-3 ओळींमध्ये सविस्तर उदाहरणासह लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी माहितीचे वैशिष्ट्य सांगा. तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अभिक्षेत्रीय आणि गुणात्मक दोन्ही सांख्यिकी माहितीमधील फरक स्पष्ट करा. मला वाटतं तुम्ही एक 10 मुद्दे लिहावे. एका बाजूला गुणात्मक घ्या, एका बाजूला अभिक्षेत्रीय घ्या, दोघांमध्ये व्याख्या असेल, उदाहरण असेल, वैशिष्ट्य असेल, अशा प्रकारे एक एक बिंदू दोघांमध्ये काय भेद आहे, काय फरक आहे. एक मला वाटतं तुम्ही कॉलेजमध्ये किंवा हायस्कूल मध्ये असताना फरक स्पष्ट करा हा प्रश्न लिहिला आहे. तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे याचे 10 मुद्दे लिहावे अशी अपेक्षा आहे. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे गुणविशेष किंवा गुणात्मक सांख्यिकी माहिती संरचना साठवण्यासाठी कोणते मार्ग वापरतात, तिची मार्गाची नावं द्यायची. आणि संपूर्ण हे 4ही प्रश्न तुम्ही तुमच्या चांगल्या अक्षरामध्ये लिहायचे आहेत. त्याची PDF फाईल करायची आहे आणि आपला जो क्लासरूम आहे त्यावर त्या ठिकाणी मला सेंड करायचे आहे. आणि मला वाटतं तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे हे उत्तर येत आहे.
या व्याख्यानाचा सारांश सांगायचा झाला तर आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतात. पहिलं आहे सांख्यिकी म्हणजे काय? सांख्यिकी म्हणजे प्रक्रिया न केलेली कच्च्या स्वरूपाची माहिती होय. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, जीआयएस मध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला हे काम करत असताना 2 प्रकारचे सांख्यिकी आपण वापरतो. पहिली आहे अभिक्षेत्रीय सांख्यिकी, त्याला आपण स्पॅशियल डेटा असं म्हणतो. दुसरं आहे गुणविशेष सांख्यिकी, त्याला आपण नॉन स्पेशल डेटा असं म्हणतो. या 2 प्रकारचे सांख्यिकीचे प्रकार आहे हे आपण जीआयएस मध्ये काम करत असताना, अनालिसिस करत असताना याचा आपण वापर करतो. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाचं विद्यार्थी, जर तुम्हाला जीआयएस प्रणालीमध्ये जीआयएस सिस्टीम मध्ये काम करायचं असेल, त्या सॉफ्टवेअर वापरायचं असेल, त्याच्यापासून नकाशे आलेख तयार करायचा असेल, तर त्यासाठी सांख्यिकी जी आहे मग ती स्पेशल डेटा असो किंवा नॉन स्पेशल डेटा असो, दोन्हीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्याशिवाय तुम्हाला जरी तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, पण जर तुमच्याकडे डेटा नसेल, स्पेशल डेटा नसेल, नॉन स्पेशल डेटा नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नकाशा असेल, आलेख असेल, आकृती असेल, 3D आकृती असेल, ही करता येणार नाही. कारण त्यासाठी बेसिक माहिती लागते सांख्यिकी डेटा, जो आपण स्पेशल किंवा नॉन स्पेशल स्वरूपात त्या सॉफ्टवेअर मध्ये टाकू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याची अधिक माहिती घ्यायची असेल, तसा हा थोडा सायंटिफिक विषय आहे आणि आपला हा महाविद्यालयात आल्यानंतर जागृती स्पेशल घेतल्यानंतर त्याचा तुमचा संबंध आला. पण त्यासाठी तुम्हाला ही संदर्भ पुस्तक वाचणं गरजेचं आहे. हे जे 3 संदर्भ पुस्तक आहे मला वाटतं हे आपल्या लायब्ररीमध्ये आहे आणि हे मराठीमध्ये आहे विशेष म्हणजे, आणि तिन्ही संदर्भ पुस्तक तुम्ही वाचावं अशी माझी इच्छा आहे. खात्री आहे जर हे वाचले तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढू शकता आणि या लेक्चर मध्ये मी जी माहिती दिली त्या संदर्भात अधिक माहिती तुम्ही या संदर्भ ग्रंथाच्या मदतीने मिळू शकता. त्यामुळे ही वाचा. पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो डेटा आपण आज बघितला, स्पेशल डेटा, नॉन स्पेशल डेटा, त्यालाच आपण अभिक्षेत्रीय आणि गुणात्मक डेटा असं म्हणतो, याच्या मदतीने कशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष आलेख काढता येतील, नकाशे काढता येतील किंवा इतर आकृती असेल, डायग्राम काढता येईल, याबद्दलची अधिक माहिती आपण पुढील तासात घेऊया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.